योद्धा न्यूज चॅनल। योद्धा न्यूजचा दणका। शिरोली 2 दिवसात बसली नवीन डीपी। शेतकऱ्यांचा जीव भांड्यात। प्रशासनाच्या झोपेमुळे अंधारात गेलेल्या आणि पिके करपण्याच्या भीतीने ग्रासलेल्या शिरोलीतील शेतकऱ्यांना अखेर योद्धा न्यूजच्या बातमीने प्रकाश दाखवला आहे। शिरोली परिसरातील जाखमाता देवी मंदिर परिसरातील चोरीला गेलेली विद्युत डीपी बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या 48 तासात महावितरणने बसवून दिली आहे। प्रशासकीय सुस्तपणा आणि योद्धाचे धाडस गेल्या काही दिवसांपासून शिरोली परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे। जाखमाता मंदिर परिसरातील डीपी फोडून त्यातील तांबे चोरून नेण्याची ही चौथी घटना होती। वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता, मात्र प्रशासन ढिम्म होते। ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देऊनही हालचाल होत नव्हती। अशा वेळी योद्धा न्यूज चॅनलने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्याचे धाडस दाखवले आणि प्रशासकीय अनास्थेवर थेट बोट ठेवले। पिकांना मिळाले जीवनदान। सध्या शेतात बाजरी, गहू, हरभरा आणि भुईमूग ही पिके जोमात आहेत। पाणी उपलब्ध असूनही केवळ वीज नसल्याने ही पिके जोमात आहेत। पाणी उपलब्ध असूनही केवळ वीज नसल्यानं ही पिके डोळ्या देखत जळून जाण्याच्या मार्गावर होती। बातमीचा परिणाम असा झाला की महावितरणनं तातडीनं दखल घेत नवीन डीपी बसवली। यामुळे आता पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांपुढील मोठे संकट टळले आहे। शेतकऱ्यांनी मानले योद्धा न्यूजचं आभार। प्रशासन आमचं ऐकत नव्हते, पण योद्धा न्यूजनं आमची व्यथा मांडली आणि 2 दिवसात आम्हाला नवीन डीपी मिळाली। हे केवळ या चॅनलच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले, अशा शब्दात शिरोलीतील शेतकरी वर्गानं योद्धा न्यूजचं मनापासून आभार मानले आहेत। आता चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी। डीपी तर बसली, पण वारंवार होणाऱ्या या चोरीच्या सत्राला पूर्णविराम कधी मिळणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत। या चोऱ्यांचा तपास लावून चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांनी योद्धा न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। योद्धा न्यूज नेहमीच सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणारा खंबीर आवाज। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सत्यवान शिंदे यांनी। दिवसापूर्वी आमची लाईटची डीपी चोरीला गेली होती आणि अभावी आमच्या शेतातला माल शेतामधील माल जळून चालला होता। आमच्या गावचे उपसरपंच संतोष खरपाशे, सोपान शिंदे, शिवाजी शिंदे, नागेश देवकर, संजय शिंदे, विलास बेंडुरे यांनी MSCBच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली होती। डीपी बसवण्यासाठी मागणी केली होती। योद्धा न्यूज चॅनलने डीपी चोरीची बातमी लावून धरली। त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला 2 दिवसात डीपी बसवून मिळाली। त्यामुळे आमच्या पिकांचे नुकसान होणार नाही, वेळेवर पाणी मिळेल। MSCBच्या अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार। योद्धा न्यूज चॅनलचे पण खूप खूप आभार। असं सहकार्य शेतकऱ्यांना राहू द्या।